नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी बाय यूजिंग द 3 स्टेप्स हा पॉईंट घेतला होता. त्याच्यामध्ये आपण 3 स्टेप घेतल्या होत्या आणि त्या तिन्ही स्टेपमध्ये आपण पहिल्या स्टेपमध्ये त्याची सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढली, सेकंड स्टेपमध्ये त्याची कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काढली म्हणजे केची, आणि थर्ड स्टेपमध्ये मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काढली. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो नेक्स्ट पॉईंट पेज नंबर 97 वर 5.4 हा पॉईंट आहे. पॉईंट नंबर 5.4 जो आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल्सचा. अँड इलेक्ट्रोकेमिकल सेल दॅट कन्सिस्ट ऑफ 2 मेटल प्लेट्स और कार्बन रॉड्स. बघा, इलेक्ट्रोकेमिकल सेल ही कशापासून बनलेली असते? 2 मेटलच्या प्लेट्सपासून. आणि त्या 2 मेटलच्या प्लेट्स काय नसून काय असतात? इलेक्ट्रोड्स असतात. वन इलेक्ट्रोड इज कॅथोड, अनदर इलेक्ट्रोड इज ॲनोड. किंवा मेटल प्लेट्स जर आपण त्या ठिकाणी नाही वापरल्या तर काही सेल्समध्ये काय वापरल्या जातात? कार्बन किंवा त्याला कंसामध्ये दिले ग्राफाईट रॉड्स. आले लक्षात? हे कार्बनचे किंवा ग्राफाईटचे जे रॉड्स आहेत ते सुद्धा इलेक्ट्रोड्स म्हणून आपण ह्या सेलमध्ये वापरतो, ज्या सेलचे नाव आहेत इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. दीज इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स दे आर डीप्ड इंटू ॲन इलेक्ट्रोलॅटिक ऑर आयोनिक कंडक्टर दिले. बघा त्या ठिकाणी हे जे इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स आहेत लक्षात, किंवा जे आपण इलेक्ट्रोड्स हे वापरलेले आहेत ह्यांना आपण एका नंतर सोल्युशनमध्ये डीप करतो आणि ते सोल्युशन, त्या सोल्युशनला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोलॅटिक सोल्युशन किंवा आयोनिक सोल्युशन. तर पुस्तकामध्ये तुम्हाला दिले बघा, दीज इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स दे आर डीप्ड इंटू ॲन इलेक्ट्रोलॅटिक ऑर आयोनिक कंडक्टर दिले. तर कंडक्टरच्या ऐवजी तिथं पॉईंट करून घ्या सोल्युशन, कंडक्टर नाही. हे कंडक्टर्स आपण कशात डीप करतो त्याला त्या ठिकाणी आपण सोल्युशन म्हणतो. तर कंडक्टर जे दिले शेवटचा पॉईंट इंटू ॲन इलेक्ट्रोलॅटिक ऑर आयोनिक कंडक्टर, तर कंडक्टरच्या ऐवजी त्या ठिकाणी काय करून घ्यायचं? सोल्युशन. बघा, अशा ह्या इलेक्ट्रोकेमिकल सेल्स आहेत ज्या सेल्समध्ये आपण इलेक्ट्रोड्स वापरतो. ते इलेक्ट्रोड्स म्हणजे मेटल प्लेट्सपासून बनलेले ते इलेक्ट्रोड्स असतात किंवा ग्राफाईट म्हणजेच कार्बनपासून बनलेले रॉड्स असतात. आणि नंतर आपण ह्या इलेक्ट्रोड्सला, ह्या इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्सला सोल्युशनमध्ये डीप करतो. ते सोल्युशन एकतर इलेक्ट्रोलॅटिक सोल्युशन असेल किंवा आयोनिक सोल्युशन असेल. लक्षात? त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे 5.4.1 इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स, हा पॉईंट आपल्याला सिलेबसमधनं डिलीट केला आहे. परंतु आपल्याला हे डिटेलमध्ये जर पूर्णपणे कळायचं असेल लक्षात, तर आपल्याला हे सगळे पॉईंट्स घ्यावे लागतात. परीक्षेमध्ये ह्या पॉईंटवर प्रश्न विचारला जाणार नाहीत, परंतु पुढचे पॉईंट्स आपल्याला कळण्यासाठी आपल्याला हे सगळे पॉईंट्स घ्यावे लागतात. त्यानंतर घेऊयात आपण पॉईंट नंबर 5.4.1 दॅट आर द केमिकल रिॲक्शन्स, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. ज्या केमिकल रिॲक्शन्स इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये घडून येतात, ज्या केमिकल रिॲक्शन्स इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये घडून येतात त्या केमिकल रिॲक्शन्सला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. The chemical reactions occurring in electrochemical cells, they are involve the transfer of electrons from one species to the another species. एका स्पेसिसकडनं इलेक्ट्रॉन दुसऱ्या स्पेसिसकडे ट्रान्सफर करणे म्हणजेच त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन ज्या घडून येतात त्या केमिकल रिॲक्शन्स दे आर ऑकर इन द इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. दॅट केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन स्पेसिस टू अनदर स्पेसिस. इलेक्ट्रॉनचं काय होते? ट्रान्सफर होते. या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर इन द इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स विच आर टेकिंग प्लेस इन द इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये ज्या केमिकल रिॲक्शन्स घडून येणार आहेत त्या इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स असतील. आणि ह्या इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्समध्ये काय होते? एका स्पेसिसकडनं दुसऱ्या स्पेसिसकडे इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होते. आणि ह्याच्या अगोदरचा जो सुरुवातीचा, ह्या चॅप्टरचा सुरुवातीचा जो आपण लेक्चर घेतलं होतं पार्ट फर्स्ट, त्याच्यामध्ये मी तुम्हाला 11वीच्या रेडॉक्स रिॲक्शनबद्दल माहिती दिली होती. बरोबर आहे? एका स्पेसिसकडनं दुसऱ्या स्पेसिसकडे इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होणे म्हणजे एक स्पेसिस इलेक्ट्रॉन डोनेट करणार तर दुसरी स्पेसिस इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार. आणि जी स्पेसिस इलेक्ट्रॉन डोनेट करते लक्षात त्या स्पेसिसचं काय होते? ऑक्सिडेशन. आणि जी स्पेसिस इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करते त्या स्पेसिसचं काय होते? रिडक्शन. ह्या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं पहा, झिंक सॉलिड, इट गिव्स Zn2+ ions in aqueous solution by losing 2 electrons.
अँड सेकंड रिॲक्शन दिली होती तुम्हाला Cu2+, इट ॲक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रलाइज कन्वर्टेड इंटू कॉपर सॉलिड. ह्या रिॲक्शन्स आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत पार्ट फर्स्टमध्ये. मग ह्या इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये ज्या इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स होणार आहेत दे आर द रेडॉक्स रिॲक्शन्स, बिकॉज फ्रॉम वन स्पेसिस इलेक्ट्रॉन ट्रान्सफर टू द अनदर स्पेसिस. एका स्पेसिसकडनं इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडे ट्रान्सफर होणार. समजा झिंकने इलेक्ट्रॉन डोनेट केला, तो इलेक्ट्रॉन कोण ॲक्सेप्ट करेल? Cu2+ आयन्स इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतील, बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन झिंककडनं कोणाकडे चालेल? Cu2+ कडे. ही स्पेसिस इलेक्ट्रॉन देणार, लक्षात, ट्रान्सफर करणार, आणि ही स्पेसिस इलेक्ट्रॉन काय करणार? ॲक्सेप्ट करणार. म्हणजेच थोडक्यात इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये ज्या इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स घडून येणार आहेत दे आर नथिंग बट दे आर कॉल्ड द रेडॉक्स रिॲक्शन्स. आपल्याला माहिती आहे रेडॉक्स रिॲक्शन्स ही जर कम्प्लीट वन रिॲक्शन आपल्याला घ्यायची असेल, रेडॉक्स रिॲक्शन ही जर कम्प्लीट वन रिॲक्शन असेल, लक्षात, दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ oxidation half reaction and reduction half reaction that gives complete one reaction, and that reaction is called redox reaction. हे सगळं ऑलरेडी आपण घेतलेलं आहे, परंतु या ठिकाणी इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनमध्ये परत तो संदर्भ आला आहे. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये ज्या इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स घडणार आहेत त्या रिॲक्शन्स दे आर द एक्झाम्पल्स ऑफ रेडॉक्स रिॲक्शन, बिकॉज देर इज अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन स्पेसिस टू अनदर स्पेसिस. ज्या स्पेसिसने इलेक्ट्रॉन दिले ती स्पेसिस ऑक्सिडाइज होईल, आणि ज्या स्पेसिसने इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले त्या स्पेसिसचं रिडक्शन होईल. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी घडणाऱ्या रिॲक्शन्स कोणत्या आहेत? रेडॉक्स रिॲक्शन्स. आणि आपल्याला माहिती आहे रेडॉक्स रिॲक्शन जर कम्प्लीट वन रिॲक्शन असेल दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन अँड हाफ रिडक्शन रिॲक्शन. अशा दोन हाफ ऑक्सिडेशन आणि हाफ रिडक्शन रिॲक्शन मिळून त्या इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये घडणारी टोटल रिॲक्शन जी असेल ती असेल रेडॉक्स रिॲक्शन. या ठिकाणी तुम्हाला दिले द केमिकल रिॲक्शन्स ऑकरिंग इन द इलेक्ट्रोकेमिकल सेल्स इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन स्पेसिस टू अनदर स्पेसिस. इट इज द रेडॉक्स रिॲक्शन and we have to learn in these reactions in the standard 11th chapter number 6. Electrochemical reactions are made up of oxidation and reduction half reactions. The oxidation half reaction occurs at one electrode and the reduction half reaction occurs at the other electrode. The net cell reaction is the sum of these two half reactions. एका इलेक्ट्रोड जवळ ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन होईल, आणि ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन होते तो इलेक्ट्रोड नेहमी ॲनोड असतो. तो इलेक्ट्रोड नेहमी कोणता असतो? ॲनोड असतो. आपण याच्या पुढे टाईप्स ऑफ इलेक्ट्रोड घेणार आहोत. देर आर टू टाईप्स ऑफ इलेक्ट्रोड्स, ॲनोड अँड कॅथोड. परंतु ह्या दोन आपण सेल घेणार आहोत ज्या की टाईप्स आहेत इलेक्ट्रोकेमिकल सेल्सच्या. त्यांच्यामध्ये ॲनोडवरचे आणि कॅथोडवरचे चार्जेस वेगवेगळे असतात. या ठिकाणी ॲनोडवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये. आणि गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाईक सेलमध्ये ॲनोडवर निगेटिव्ह चार्ज असतो परंतु कॅथोडवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. परंतु दोन्ही सेलमध्ये जे की टाईप्स आहेत इलेक्ट्रोकेमिकल सेल्सचे, दोन्ही सेल्समध्ये ऑक्सिडेशन नेहमी कोणत्या इलेक्ट्रोजवळ होते? ॲनोडजवळ. आणि रिडक्शन ही रिॲक्शन नेहमी कोणत्या इलेक्ट्रोजवळ होते? कॅथोडजवळ. Reduction reaction always takes place at the electrode, that is the cathode, and oxidation reaction takes place at the electrode, that is anode. म्हणून ह्याला म्हणतात ॲनोडिक ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन ॲनोड जवळ होते म्हणून त्या रिॲक्शनला म्हणायचं ॲनोडिक ऑक्सिडेशन. कॅथोड जवळ रिडक्शन रिॲक्शन होते, therefore that reaction is called कॅथोडिक रिडक्शन. आलं? तर हे झालं कशाबद्दल? इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्सबद्दल. त्याच्यानंतर आहे जो पॉईंट तो आहे इलेक्ट्रोड्सचा पॉईंट. लक्षात, आपल्याला माहिती आहे देर आर टू टाईप्स ऑफ इलेक्ट्रोड्स, वन इज ॲनोड अँड अनदर इज कॅथोड. लक्षात, एक इलेक्ट्रोड कोणता असेल? ॲनोड इलेक्ट्रोड असेल, दुसरा इलेक्ट्रोड असेल कॅथोड. लक्षात, या ठिकाणी दिले इलेक्ट्रोड्स दे आर द सरफेसेस ऑन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन्स टेक्स प्लेस. इलेक्ट्रोड्स हे काय नसून काय आहेत? इलेक्ट्रोड्स हे असे सरफेसेस आहेत, इलेक्ट्रोड्स हे सरफेस प्रोव्हाइड करतात आणि त्या सरफेसवर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या रिॲक्शन्स घडतात. म्हणून या ठिकाणी डेफिनेशन काय इलेक्ट्रोड्सची?
Electrodes, they are the surfaces on which oxidation and reduction half reactions takes place. Electrodes हे काय नसून काय असतात, ते provide the surface for the oxidation and reduction half reactions. Electrodes may or may not participate in the reaction. हे फक्त सरफेस अवेलेबल करून देतात असं नाही. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन्स घडण्यासाठी किंवा त्यावर होण्यासाठी फक्त सरफेस अवेलेबल करून देतात असं नाही. तर काही रिॲक्शन्समध्ये, काही इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्समध्ये हे इलेक्ट्रोड्स रिॲक्शनमध्ये भागसुद्धा घेतात, लक्षात. परंतु काही इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्समध्ये इलेक्ट्रोड्स डू नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन्स अँड सच इलेक्ट्रोड्स दे आर कॉल्ड इनर्ट इलेक्ट्रोड्स. काही इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्समध्ये हे इलेक्ट्रोड केमिकल रिॲक्शन्समध्ये भाग घेतात, परंतु काही इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्समध्ये इलेक्ट्रोड्स हे केमिकल रिॲक्शन्समध्ये भाग घेत नाहीत. अशा इलेक्ट्रोडलाच म्हणतात इनर्ट इलेक्ट्रोड. द इलेक्ट्रोड्स विच डू नॉट टेक पार्ट्स इन द केमिकल रिॲक्शन्स ड्युरिंग द इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स असताना काही इलेक्ट्रोड्स हे केमिकल रिॲक्शन्समध्ये भाग घेत नाहीत. अशा इलेक्ट्रोड्सला आपण काय म्हणतो, इनर्ट इलेक्ट्रोड्स. त्याची सुद्धा डेफिनेशन तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे बघा. द इलेक्ट्रोड्स विच डू नॉट टेक पार्ट इन रिॲक्शन्स दे आर कॉल्ड इनर्ट इलेक्ट्रोड्स. त्याच्यानंतर कॅथोड आणि ॲनोडबद्दल माहिती घेऊयात आपण. या ठिकाणी लिहिले पहा मी 2 इलेक्ट्रोड्सची नावं लिहिले, ॲनोड आणि कॅथोड. आता सांगितले तुम्हाला इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्समध्ये हे मेटल प्लेट्सपासून बनलेले असतील इलेक्ट्रोड्स किंवा कार्बनचे रॉड्स असतील, लक्षात. कार्बन किंवा त्याला म्हणतो आपण कार्बनचा जो ॲलोट्रॉप आहे ग्राफाईट त्यापासून बनलेले हे रॉड्स असतात. त्याच्यामध्ये बघा कॅथोड, इट इज अन इलेक्ट्रोड ॲट विच द रिडक्शन टेक्स प्लेस. बघा नेहमी कॅथोडजवळ घडून येणारी रिॲक्शन कोणती असते, रिडक्शन रिॲक्शन, लक्षात. इट इज अन इलेक्ट्रोड ॲट विच द रिडक्शन टेक्स प्लेस. ॲट धिस इलेक्ट्रोड द स्पेसिस अंडरगोईंग रिडक्शन बाय गेनिंग द इलेक्ट्रॉन्स. आणि आपल्याला माहिती आहे रिडक्शन म्हणजे कोणती रिॲक्शन. रिडक्शन म्हणजे अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, ॲक्सेप्ट केले जातात, लक्षात. ह्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन काय होतात, ॲक्सेप्ट केले जातात. ह्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन्स ॲड होतात. म्हणजे एखादी स्पेसिस जिचं रिडक्शन होणार आहे, लक्षात, ती स्पेसिस इलेक्ट्रॉन काय करते, ॲक्सेप्ट करते. आणि ॲनोडजवळ घडणारी रिॲक्शन ही नेहमी कोणती असते, ऑक्सिडेशन रिॲक्शन, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन किंवा ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि हे ऑक्सिडेशन होत असताना इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय होतात, इलेक्ट्रॉन या ठिकाणी लूज होतात. इलेक्ट्रॉन्स डोनेट करते. ती स्पेसिस काय करते, ज्या स्पेसिसचं ऑक्सिडेशन होणार आहे ती स्पेसिस इलेक्ट्रॉन डोनेट करते. आणि ज्या स्पेसिसचं रिडक्शन होणार आहे ती स्पेसिस इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करते. तर ही माहिती झाली इलेक्ट्रोड्सबद्दल. देर आर 2 टाईप्स ऑफ इलेक्ट्रोड्स, ॲनोड अँड कॅथोड. ॲनोड आणि कॅथोडवर चार्जेस हे नंतर आपण इलेक्ट्रोकेमिक सेलचे 2 टाईप्स पाहणार आहोत. तर इथं चार्जेस वेगवेगळे असतात, परंतु घडणाऱ्या रिॲक्शन्स मात्र सेम असतात दोन्हीही सेलमध्ये. ॲनोडजवळ नेहमी ऑक्सिडेशन होईल, मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ती स्पेसिस काय करेल, इलेक्ट्रॉन लॉस करेल, इलेक्ट्रॉन डोनेट करेल. आणि कॅथोडजवळ घडणारी नेहमी रिॲक्शन असते रिडक्शन रिॲक्शन, ज्या ठिकाणी ती स्पेसिस इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करते. म्हणून ह्या रिॲक्शनला कॅथोडिक रिडक्शन म्हणतात. आणि इथं घडणारी रिॲक्शन ॲनोडिक ऑक्सिडेशन. ॲनोडिक ऑक्सिडेशन अँड कॅथोडिक रिडक्शन हे शब्द पाठ ठेवायचे. म्हणजे ॲनोडजवळ ऑक्सिडेशन, कॅथोडजवळ रिडक्शन. त्याच्यानंतरचा जो पॉईंट घ्यायचा आहे तो पॉईंट आहे या ठिकाणी लिहिले मी, टाईप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. हा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. पॉईंट नंबर तो आहे 5.4.3. 5.4.3 टाईप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. इलेक्ट्रोकेमिकल सेल्स म्हणजे काय घेतले आपण, त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय घेतले, त्याच्यानंतर इलेक्ट्रोड्सचे टाईप घेतले. आणि आता घ्यायचे त्याचे इलेक्ट्रोकेमिकल सेल्सचे टाईप्स. इलेक्ट्रोड्सचे टाईप आणि आता इलेक्ट्रोकेमिकल सेल्सचे टाईप. देर आर 2 टाईप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. वन सेल इज इलेक्ट्रोलॅटिक सेल and another cell is galvanic or voltaic cell. लक्षात, याला 2 नाव दिलेत. दोन्ही सायंटिस्ट आहेत, लक्षात. त्या दोन्ही सायंटिस्टने मिळून त्याच्यावर अभ्यास केला आहे. त्याच्यामुळे त्याला आपण गॅल्व्हॅनिक सेल म्हणू शकतो किंवा व्होल्टाइक सेल सुद्धा म्हणू शकतो. आणि पहिला टाईप आहे इलेक्ट्रोलायटिक सेल.
आता ह्या दोन रिॲक्शन ह्या दोन सेल्समधला जो काही मेन डिफरन्स आहे तो मेन डिफरन्स मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दिला आहे लक्षात. एवढा डिफरन्स जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला त्या दोन सेलमध्ये काय डिफरन्स आहे किंवा त्या दोन सेल एकमेकांपासून कशा वेगळ्या आहेत लक्षात, हे आपल्याला लक्षात येईल. बघा पहिला पॉईंट आहे, इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये घडणाऱ्या केमिकल रिॲक्शन ज्या आहेत त्या नॉन स्पॉन्टॅनियस केमिकल रिॲक्शन असतात. नॉन स्पॉन्टॅनियस म्हणजे ज्या आपोआप घडत नाहीत, ज्यांना आपल्याला घडवून आणावं लागतंय आणि ते घडवून आणण्यासाठी आपण त्यांच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास करतो. बाय पासिंग द इलेक्ट्रिसिटी और इलेक्ट्रिक करंट दॅट केमिकल रिॲक्शन्स आर टेकिंग प्लेस इन द इलेक्ट्रोलॅटिक सेल. इलेक्ट्रोलॅटिक सेलमध्ये जेव्हा आपण करंट पास करू लक्षात, त्या करंट पास केल्यानंतर त्याच्यामध्ये नॉन स्पॉन्टॅनियस केमिकल रिॲक्शन्स घडून येतात लक्षात. नॉन स्पॉन्टॅनियस केमिकल रिॲक्शन्स त्या ठिकाणी होतात आणि त्या नॉन स्पॉन्टॅनियस केमिकल रिॲक्शनला एक नाव आहे. दॅट रिॲक्शन्स आर कॉल्ड इलेक्ट्रोलायसिस रिॲक्शन. या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर कालच्या पिरियडमध्ये याची डेफिनेशनसुद्धा सांगितलेली आहे. इलेक्ट्रोलायसिस, लायसिस मीन्स ब्रेकिंग. व्हेन इलेक्ट्रिक करंट पास्ड थ्रू द इलेक्ट्रोलाइट लक्षात, ती एक प्रोसेस आहे इलेक्ट्रोलायसिस. त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रोलाइटचं ब्रेकडाऊन होते आणि त्याचे कॅटायन्स आणि अनायन्स असे आयन्स तयार होतात लक्षात. हे आपण डिटेलमध्ये हा पॉईंट नंतरच आपल्याला एक इलेक्ट्रोलायटिक सेल घ्यायची आणि दोन एक्झाम्पल घ्यायचे आपल्याला त्या ठिकाणी. मोल्टन NaClचं आणि ॲक्वियस NaClचं इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस काय होते आपण घेणार आहोत नंतर. थोडक्यात लक्षात ठेवा, नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन म्हणजे ज्या आपोआप घडून येत नाही, ज्यांना घडवून आणावं लागते आणि घडवून आणण्यासाठी आपल्याला त्या सेलमधनं इलेक्ट्रिसिटी पास करावी लागते. परंतु गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेलमध्ये रिॲक्शन्स कोणत्या घडतात? स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन. त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिसिटी पास करण्याची गरज नाही, इलेक्ट्रिक करंट पास करण्याची गरज नाही. इलेक्ट्रिक करंट पास न करता तिथं घडून येतात रिॲक्शन, म्हणून त्यांना म्हणतो आपण स्पॉन्टेनियस रिॲक्शन. ज्या आपोआप घडून येतात, ज्यांना घडून आणण्याची गरज नाही. हा मेन डिफरन्स आहे दोघांमध्ये. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स आहेत, तर गॅल्व्हॅनिक सेलमध्ये घडणाऱ्या रिॲक्शन्स आहेत स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स. सेकंड पॉईंट आहे, इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आपण पास करणार, इलेक्ट्रिक करंट पास करणार म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी पास करणार. त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? केमिकल एनर्जीमध्ये. इन द इलेक्ट्रोलायटिक सेल इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. परंतु गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेलमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट पास करणार नाही, आपोआप केमिकल रिॲक्शन्स घडून येणार आणि त्या केमिकल रिॲक्शनमध्ये जी केमिकल एनर्जी स्टोअर करून ठेवलेली आहे त्या केमिकल एनर्जीचं रूपांतर कशात होणार? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. बघा मेन डिफरन्स पहा, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. हिअर केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. डिफरन्स जर विचारला तर हे पॉईंट्स आपण लिहायचे. हा पॉईंट तुम्हाला पुस्तकात दिलेला नाही लक्षात. तर हा डेल्टा जी म्हणजे काय? चेंज इन गिब्स एनर्जी. डेल्टा जीला काय म्हणणार? चेंज इन गिब्स एनर्जी. आता हा कशाशी रिलेटेड आहे? स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शनशी रिलेटेड आहे. हा पॉईंट जरी तुम्ही ॲड केला डिफरन्समध्ये तरी चालतो, हा चुकीचा पॉईंट नाही, पुस्तकात दिलेला नाही तुम्हाला. पण ह्याच्याबद्दल आपण माहिती, आपल्याला थर्मोडायनॅमिक्स नावाचा चॅप्टर आहे बरोबर, त्याच्यामध्ये आपण गिब्स एनर्जी काय आणि चेंज इन गिब्स एनर्जी, जी म्हणजे काय असेल फक्त गिब्स एनर्जी, त्याला काय म्हणतो आपण? गिब्स एनर्जी. आणि डेल्टा जीला म्हणतो चेंज इन गिब्स एनर्जी. त्याला काय म्हणायचं डेल्टा जीला? चेंज इन गिब्स एनर्जी. या ठिकाणी डेल्टा जी आहे. या ठिकाणी इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये डेल्टा जी इज ग्रेटर दॅन 0 आहे. डेल्टा जीची व्हॅल्यू कशी असते? ग्रेटर दॅन 0 म्हणजे ती व्हॅल्यू कशी असते? थोडक्यात पॉझिटिव्ह. 0 पेक्षा मोठी आहे म्हणजे कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. ह्या नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन जर घडत असतील इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये तर त्या ठिकाणी चेंज इन गिब्स एनर्जी इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 मीन्स दिस व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह. But in galvanic or voltaic cell, where spontaneous reaction takes place, here delta G is always less than 0. Means here delta G is negative. बरोबर आहे? या ठिकाणी डेल्टा जी ग्रेटर दॅन 0 असेल ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. या ठिकाणी डेल्टा जी लेस दॅन 0 आहे म्हणजे ती व्हॅल्यू कशी असते? निगेटिव्ह.
डेल्टा जी इज ग्रेटर दॅन 0 जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल डेल्टा जीची तर या ठिकाणी घडणाऱ्या रिॲक्शन्स असतात नॉन स्पॉन्टेनियस. हे आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये सुद्धा घेणार आहोत. आणि डेल्टा जीची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल म्हणजेच निगेटिव्ह असेल तर तिथे घडणाऱ्या रिॲक्शन्स असतात स्पॉन्टॅनियस केमिकल रिॲक्शन्स. त्यानंतर आपण चौथा पॉईंट घेऊ जो ऑलरेडी मी तुम्हाला घेतला आहे. ॲनोड जो इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये ॲनोड कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज वेअरॅज कॅथोड कॅरीज द निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये ॲनोडवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. जे 2 इलेक्ट्रोड्स आपण वापरणार आहोत लक्षात त्यापैकी ॲनोडवर असणार पॉझिटिव्ह चार्ज आणि कॅथोडवर असणार निगेटिव्ह चार्ज. तर व्होल्टाईक किंवा गॅल्व्हॅनिक सेलमध्ये याच्या अपोजिट असणार आहे. ॲनोडवर असणार आहे निगेटिव्ह चार्ज आणि कॅथोडवर असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे. अपोजिट एकमेकांच्या अपोजिट. ॲनोडवर पॉझिटिव्ह असेल इकडं कॅथोडवर निगेटिव्ह असेल इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये. तर गॅल्व्हॅनिक सेलमध्ये ॲनोडवर निगेटिव्ह असेल तर कॅथोडवर पॉझिटिव्ह असेल. जरी चार्जेस वेगवेगळे असले ॲनोडवरचे आणि कॅथोडवरचे परंतु दोन्हीही सेल्समध्ये ज्या काही केमिकल रिॲक्शन्स घडणार आहेत आत्ता सांगितलं मी तुम्हाला हा पॉईंट. ॲनोडजवळ नेहमी घडणारी रिॲक्शन कोणती असेल ऑक्सिडेशनची असेल आणि कॅथोडजवळ घडणारी रिॲक्शन असेल रिडक्शनची. बरोबर आहे. जरी त्यांच्यावरचे चार्जेस या ठिकाणी ॲनोडवर पॉझिटिव्ह कॅथोडवर निगेटिव्ह असेल आणि गॅल्व्हॅनिक सेलमध्ये ॲनोडवर निगेटिव्ह आणि कॅथोडवर पॉझिटिव्ह चार्ज जरी असेल तर दोन्ही सेल्समध्ये ॲनोडजवळ घडणारी रिॲक्शन ही नेहमी ऑक्सिडेशनची असते आणि कॅथोडजवळ घडणारी रिॲक्शन ही नेहमी रिडक्शनची असते. त्याच्यानंतरचा पॉईंट नंबर 5 सॉल्ट ब्रिज इज नॉट नीडेड. या ठिकाणी सॉल्ट ब्रिज हे एक ॲपॅरेटस आहे जे 2 सोल्युशन्सला सेपरेट करते. जर आपण 2 सोल्युशन्स असतील त्या ठिकाणी वापरले तर 2 सोल्युशन्सला कनेक्ट करण्याचं काम कोण करते आहे सॉल्ट ब्रिज करते. पण या ठिकाणी इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये सॉल्ट ब्रिजची गरज नाही. सॉल्ट ब्रिज इज नॉट नीडेड इन द इलेक्ट्रोलायटिक सेल वेअरॅज इन गॅल्व्हॅनिक सेल सॉल्ट ब्रिज इज नीडेड. या ठिकाणी सॉल्ट ब्रिज आपल्याला वापरावाच लागतो. लक्षात सॉल्ट ब्रिज आपल्याला वापरावाच लागतो 2 सोल्युशन्सना कनेक्ट करण्यासाठी. लक्षात किंवा ह्या सॉल्ट ब्रिजच्या सहाय्याने काय होते इलेक्ट्रिक आयन्सची काय होते आयन्स ट्रान्सफर होतात फ्रॉम वन सोल्युशन टू अनदर सोल्युशन. या ठिकाणी सॉल्ट ब्रिजची गरज आहे कोणत्या सेल्समध्ये गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाईक सेलमध्ये. तर इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये देर इज नो नीड ऑफ द सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज इज नॉट नीडेड हिअर सॉल्ट ब्रिज इज नीडेड. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे आता याच्यामध्ये सांगितलं आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये होते म्हणजेच नॉन स्पॉन्टॅनियस केमिकल रिॲक्शन आहेत. इलेक्ट्रिक करंट जर पास केलं तरच रिॲक्शन घडून येणार. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट इज कन्झ्युम्ड. इलेक्ट्रिक करंटचा वापर केला जातो किंवा जे त्या ठिकाणी केमिकल सबस्टन्सेस आहेत ते इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झ्युम करून घेतात. लक्षात कन्झ्युम करतात म्हणजे शोषून घेतात ॲब्झॉर्ब करून घेतात. या ठिकाणी मात्र इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड किंवा प्रोड्यूस म्हणा. या ठिकाणी तुम्हाला सांगितले केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते म्हणजे ह्या रिॲक्शन स्पॉन्टॅनियस आहे. देर इज नो नीड टू पास द इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट पास करण्याची गरज नाही. केमिकल सबस्टन्सेसमध्ये जी केमिकल एनर्जी स्टोअर केलेली आहे त्यांचं रूपांतर कशात होते इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड ऑर प्रोड्यूस. इथे इलेक्ट्रिक करंटची निर्मिती होते. या ठिकाणी मात्र इलेक्ट्रिक करंट वापरल्या जातो. इलेक्ट्रिक करंट म्हणा इलेक्ट्रिसिटी म्हणा काही म्हणा. तर हा जो मेन डिफरन्स आहे दोन्ही सेलमधला इलेक्ट्रोलायटिक सेल आणि व्होल्टाईक किंवा गॅल्व्हॅनिक सेल त्याच्यामध्ये तो डिफरन्स आपल्याला काय आहे तो परत एकदा घेऊयात आपण. इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल समजा हा डिफरन्स तुम्हाला 2 मार्कांना विचारला परीक्षा कोणतेही 4 पॉईंट लिहा. मी या ठिकाणी तुम्हाला 6 पॉईंट लिहून दिले पण लिहायचं. In the electrolytic cell, non-spontaneous chemical reaction takes place by passing the electric current. लक्षात आता पुस्तकामध्ये डिटेल दिले मी तुम्हाला थोडक्यात लिहून दिले या ठिकाणी. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स टेक्स प्लेस. लक्षात पुस्तकामध्ये दिले तुम्हाला तशा प्रकारे तुम्ही पॉईंट तयार करू शकता. इन गॅल्व्हॅनिक और व्होल्टाईक सेल स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस अँड दे प्रोड्युसेस द इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी काय होते या ठिकाणी प्रोड्यूस होते. त्याच्यानंतर या सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये इन इलेक्ट्रोलायटिक सेल द इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी वेअरॅज इन गॅल्व्हॅनिक सेल केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी.
Third point, the change in Gibbs energy is always greater than 0, that is the positive. And in galvanic cell, change in Gibbs energy is less than 0, that is it has the negative value. In electrolytic cell, anode carries positive charge whereas cathode carries negative charge. असं वाक्यात लिहू शकता तुम्ही, मी थोडक्यात लिहून दिले, त्याला वाक्य बनवायचं. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये anode carries negative charge whereas cathode carries positive charge. Salt bridge is not needed in the electrolytic cell, but in galvanic cell, salt bridge is needed. And last point, electric current is consumed किंवा electricity is consumed म्हणा. आले सर. आणि तिकडे electricity is generated. त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं काय होते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर असे हे डिफरन्सचे पॉईंट्स आहेत बिटवीन द गॅल्व्हॅनिक इलेक्ट्रोलायटिक सेल अँड गॅल्व्हॅनिक सेल. त्याच्यानंतर पेज नंबर 98वर तुम्हाला दिले बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. ब्रेन पॉवर वापरायची गरज नाही, मी ऑलरेडी तुम्हाला डिफरन्स काढून दिलेला आहे, बरोबर आहे. तर हा डिफरन्स लिहून घ्यायचा आणि तुम्हाला दिले डिस्टिंग्विश बिटवीन इलेक्ट्रोलायटिक अँड गॅल्व्हॅनिक सेल. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आपल्याला डिटेल घ्यायचा आहे आता इलेक्ट्रोलायटिक सेलबद्दल. 5.5 लक्षात, ह्या पॉईंटमध्ये दिले इलेक्ट्रोलायटिक सेल, इथंच दिलेलं आहे बघा पूर्ण, तेच पॉईंट वाचायचे परत. इलेक्ट्रोलायटिक सेल कन्सिस्ट ऑफ अ कंटेनर इन विच इलेक्ट्रोलाइट इज प्लेस. बघा डायग्राम जर काढून दाखवायची म्हणजे तुम्हाला डायग्राम काढून दाखवता येईल. इलेक्ट्रोलायटिक सेल काढूत आपण. त्याच्यामध्ये आपण 2 इलेक्ट्रोड्स डीप करणार आहोत. एक असेल कॅथोड, दुसरा असेल ॲनोड. कोणती सेल घ्या तुम्ही, इलेक्ट्रोलायटिक सेल घ्या, गॅल्व्हॅनिक सेल घ्या, लक्षात. त्या ठिकाणी आपण 2 इलेक्ट्रोड्स वापरणार, एकाला कॅथोड म्हणून दुसऱ्याला ॲनोड म्हणून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक सोल्युशन घेणार. थोडक्यात इलेक्ट्रोलायटिक सेलची एक सिंपल डायग्राम आहे, लक्षात. हे आता कॅथोड आणि ॲनोड असतील. तर याच्यामध्ये दिले बघा, ॲनोडवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह. कॅथोडवर असतो निगेटिव्ह चार्ज. तर या ठिकाणी समजा हा ॲनोड असेल पॉझिटिव्ह चार्जवाला, हा असेल कॅथोड निगेटिव्ह चार्जवाला, बरोबर आहे. 2 इलेक्ट्रोड दाखवलेत आपण आणि हे सोल्युशन दाखवले ज्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. याला कोणतं सोल्युशन म्हणायचं, ह्या सोल्युशनला काय म्हणणार आपण, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. किंवा हा इलेक्ट्रोलाइट आहे, त्याचं सोल्युशन बनवलं आपलं, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोलाइट. कोणताही घेऊ शकता तुम्ही, एखादा सॉल्ट कोणताही घ्या त्याचं सोल्युशन बनवा, दॅट इज इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन ऑर इट इज कॉल्ड इलेक्ट्रोलाइट. त्याच्यानंतर हे जो 2 इलेक्ट्रोड्स आहेत, ॲनोड या ठिकाणी बघा, ॲनोडवर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हा काय आहे, ॲनोड पॉझिटिव्ह चार्जवाला आणि हा निगेटिव्ह चार्जवाला आहे कॅथोड, बरोबर आहे. याच्या दोघांना आपण कनेक्ट करण्यासाठी एक बॅटरी वापरलेली आहे. पहा, ही बॅटरी आहे BaTrY. त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल, त्याच्यावर निगेटिव्ह, कारण हे पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडल्यामुळे बॅटरीचं लेफ्ट साईडवर कोणता चार्ज असेल, पॉझिटिव्ह, आणि राईट ह्याच्यावर असेल निगेटिव्ह चार्ज. किंवा तुम्ही सिंपल असंही दाखवू शकता, बॅटरी पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. दिस इज द बॅटरी. 2 इलेक्ट्रोड्स आपण बॅटरीच्या सहाय्याने जोडलेले आहे, लक्षात. ही झाली समजा आपली इलेक्ट्रोलायटिक सेल. याला काय म्हणणार आपण, इलेक्ट्रोलायटिक सेल. समजा आपण याच्यामध्ये NaClचं सोल्युशन घेतलं, तर Na वर काय असेल, त्याचे आयन्स तयार होतील, Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह, बरोबर आहे. हे सोल्युशन कशाचं आहे, समजा हे इलेक्ट्रोलाइट आपण काय घेतलं आहे, सोडियम क्लोराईड घेतलं आहे. त्याचं ॲक्वियस सोल्युशन घ्या किंवा त्याची मोल्टन स्टेट घ्या. मोल्टन स्टेट तुम्हाला सांगितली, व्हेन सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड बाय द हीट. हीटचा उपयोग करून आपण सॉलिड स्टेटला जर लिक्विड स्टेटला कन्वर्ट केलं तर त्याला म्हणणार आपण मोल्टन NaCl. त्यावेळेस तुझा त्याचे Na+Cl- आयन्स तयार होतील. किंवा जर त्याचं NaClचं
सोडियम क्लोराईडचं आपण वॉटरमध्ये सोल्युशन केलं, ॲक्वियस सोल्युशन घेतलं, तेव्हाही त्याचे Na+ आणि Cl- आयन्स तयार होतात. Na+ आयन्स कोणाकडे अट्रॅक्ट होती? Na+ आयन्स अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोडकडे म्हणजे कॅथोडकडे अट्रॅक्ट होतील. तर Cl- आयन्स कोणाकडे अट्रॅक्ट होतील? ॲनोडकडे म्हणजे पॉझिटिव्ह चार्जकडे. कारण Cl वर मायनस चार्ज आहे, ॲनोडवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. दे अट्रॅक्टेड टुवर्ड्स द ॲनोड आणि Na+ दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह इलेक्ट्रोड दॅट इज कॅथोड. तर इलेक्ट्रोलायटिक सेलबद्दल तुम्हाला काय दिले बघा. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये डू यू नो हा पॉईंट दिला आहे. मायकेल फॅरेडे वॉज द फर्स्ट पर्सन टू एक्सप्लेन इलेक्ट्रोलिसिस नियरली 200 years ॲगो. फॅरेडे नावाचा मायकेल फॅरेडे हा सायंटिस्ट होऊन गेला आहे, ज्याने 200 वर्षांपूर्वी इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस कशी होते हे एक्सप्लेन केलेलं आहे. द इलेक्ट्रोलायटिक सेल कन्सिस्ट ऑफ अ कंटेनर इन विच इलेक्ट्रोलाइट इज प्लेस्ड. समजा हे काय आहे? कंटेनर आहे. त्याला काय म्हणू आपण? कंटेनर. एक ॲपॅरेटस आहे. हे काय आहे? एक ॲपॅरेटस आहे ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोलाइट प्लेस केलेलं आहे. इलेक्ट्रोलाइट म्हणजे त्याचं सोल्युशन. समजा ते कोण घेतलं आपण? NaCl. Two electrodes are immersed in the electrolyte and connected to a source of direct current. त्याच्यामध्ये ह्या कंटेनरमध्ये आपण हा इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन घेतले किंवा इलेक्ट्रोलाइटला प्लेस केले. नंतर त्याच्यामध्ये हे 2 इलेक्ट्रोड्स डीप केले आणि हे दोन्ही इलेक्ट्रोड्स डायरेक्ट करंट जे पास करते, फॉर एक्झाम्पल ती बॅटरी असेल तर त्याचे टर्मिनल्स ॲनोड आणि कॅथोडचे टर्मिनल्स आपण कुठे अटॅच केलेत? बॅटरीला. आणि ह्याच्या साहाय्याने आपण त्याच्यामध्ये काय पास करणार? इलेक्ट्रिकल करंट. Anode carries positive charge. Where oxidation takes place means removal of electron. Anode काय करेल? या ठिकाणी याच्यामधून इलेक्ट्रॉन्स काय होतील? इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील या इलेक्ट्रोडमधनं. बरोबर आहे? कारण ॲनोड जवळ कोणती रिॲक्शन होणार आहे? ऑक्सिडेशन. Cl- आयन्स इकडे अट्रॅक्ट होतील. Cl- आयन अट्रॅक्ट झाल्यानंतर दे लुजेस द इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन लूज करेल आणि कशात कन्वर्ट होईल? Cl मध्ये. Cl- एक्सेस इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन काय करेल? देऊन टाकेल, म्हणजे लॉस करेल. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स, या ठिकाणी या पूर्ण इलेक्ट्रोडवर काय असतील? इलेक्ट्रॉन्स असतील. कारण हे प्रत्येक क्लोरीनचा ॲटम इथं अट्रॅक्ट होणार. असे NaCl चे नंबर ऑफ मोल्स त्या ठिकाणी असतील. त्या प्रत्येक नंबर ऑफ मोलमध्ये एक Cl- आयन असेल आणि प्रत्येक एक Cl- आयन हा एक इलेक्ट्रॉन ह्या इलेक्ट्रोडवर, या इलेक्ट्रोडला देऊन टाकेल आणि न्यूट्रलाइज होईल क्लोरीनमध्ये. तर हे इलेक्ट्रॉन कुठं ट्रान्सफर होतात? मग हे इलेक्ट्रॉन ह्या इलेक्ट्रोडकडनं या बॅटरीला ट्रान्सफर होतील आणि बॅटरीकडनं कोणाला ट्रान्सफर होतील? या कॅथोडकडे. बरोबर आहे? इकडनं हे इलेक्ट्रॉन बॅटरीकडे जातील आणि बॅटरीकडनं कॅथोडमधनं हे इलेक्ट्रॉन इथे येतील आणि या निगेटिव्ह चार्जकडे कोण अट्रॅक्ट होईल? मग इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रोडवर असतील तर याच्याकडे अट्रॅक्ट होणारे कोणते आयन्स असतील? सोडियम पॉझिटिव्ह आयन्स. Na positive ions, they are attracted towards this electrode because it carries the negative charge. हे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी राहतील पण हे पास होतील. हे बॅटरीकडनं परत या इलेक्ट्रोडमधनं परत या ठिकाणी. तर अशी ही इलेक्ट्रिसिटी यामध्ये फ्लो होते. These electrons at anode, a species oxidizes with the removal of electron. Anode जवळ काय होईल? ही Cl- ही स्पेसिस काय होईल? इलेक्ट्रॉन देऊन टाकेल आणि ऑक्सिडाइज होईल. These electrons are pulled from anode and pushed to cathode. हे इलेक्ट्रॉन ॲनोडकडनं पुल होतात, म्हणजे ॲनोड तो इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो आणि कुठं पास करतो? ह्या कॅथोडकडे पास करतो. थ्रू द अन एक्सटर्नल सर्किट. याला काय म्हणले आपण? हे जे बॅटरी ते अटॅच केले ना त्याला म्हणलं एक्सटर्नल सर्किट. ॲनोडकडनं इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात आणि ते कुठं जातात? कॅथोडकडे. द इलेक्ट्रॉन्स आर सप्लाइड टू स्पेसिस ॲट कॅथोड विच आर रिड्यूस्ड. आणि जे इलेक्ट्रॉन्स ह्या कॅथोडकडे सप्लाय होतात, हे इलेक्ट्रॉन्स याच्याकडे कोण अट्रॅक्ट होणार आहे? Na+ काय करतील? ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतील आणि कशात न्यूट्रलाइज होतील? Na सॉलिडमध्ये. बघा हे Cl- आयन ज्यांच्याकडे एक्सेस इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन एक्सेस आहे प्रत्येक Cl कडे, तो एक इलेक्ट्रॉन तो देऊन टाकेल. म्हणजे इलेक्ट्रॉन्स कोणाला देऊन टाकतात? ते ह्या इलेक्ट्रोडला. हे इलेक्ट्रॉन्स ॲनोडकडनं बॅटरीमधनं परत कोणाकडे ट्रान्सफर होतात? कॅथोडकडे. म्हणजे Cl- इट ऑक्सिडायझेस टू Cl बाय लुझिंग वन इलेक्ट्रॉन अँड ॲट कॅथोड सोडियम आयन्स ॲक्सेप्ट वन इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रलाइज टू द
सोडियम सॉलिड. तर अशा ह्या रिॲक्शन आहेत. मग ह्या रिॲक्शनला काय म्हणणार आपण? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. आणि ह्याला म्हणणार आपण रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे ह्या एका सेलमध्ये, ह्या एका इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये एका इलेक्ट्रोडजवळ काय घडायला लागलं आहे? ऑक्सिडेशन रिॲक्शन. दुसऱ्या इलेक्ट्रोडजवळ, ह्या इलेक्ट्रोडजवळ घडायला लागले रिडक्शन रिॲक्शन. म्हणून इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये टोटल रिॲक्शन जी घडून येईल दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिडेशन हाफ अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन. अच्छा, तर या ठिकाणी आपण थांबूयात. यानंतरचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊयात. धन्यवाद.